नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आरोग्य विभाग पद भरती 2026 त्याचबरोबर जे काही DHS पद सांगितलं जातं, या DHS मार्फत जी काही पद भरती केली जाते त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे गरजेची असणार आहेत, तर त्याबद्दलची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा काय सांगितलं जातं, तर DHS पद भरती 2026 नवीन GR आणि त्याचबरोबर कागदपत्रांची यादी याशिवाय फॉर्म भरता येणार नाही। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती खास काय असणार तर मान्सून ऑफर जारी असणार आहे आणि फक्त 10 जुलै पर्यंत ही काय असणार आहे, लिमिटेड ऑफर असणार आहे। बघा, मान्सून ऑफरचा लवकरात लवकर फायदा घ्या, ज्याच्यामध्ये 1100 रुपयांमध्ये तुम्हाला संपूर्ण एका वर्षाकरता ही बॅच काय करता येणार आहे, जॉईनिंग करता येणार आहे। या बॅच मध्ये तुम्हाला इनरोल होता येणार आहे। यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, ANM, GNM, स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती असेल, FDA, आदिवासी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, MPW असेल, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक असेल, पशुसंवर्धन भरती, बाल विकास, TET, टेट आणि LSO ह्या ज्या काही सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या पदांची काय असणार तर बॅच असणार आहे, ही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे फक्त आणि फक्त अवघ्या 1100 रुपयांमध्ये। आता ह्या ज्या काही बॅचेस असणार, या बॅचेस मध्ये आपण विद्यार्थ्यांच्या सोयी बरोबरच काय असणार आहे तर या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो। प्लस या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला वेळोवेळी मदतीसाठी असणार आहे, तो योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतो। शिवाय टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही प्रकारचे सिलेबस या ठिकाणी शिकवले जातात। ऍप्लिकेशन मधील असणाऱ्या ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात, त्या वाचून तुम्ही स्वतःच्या सुद्धा इतर शॉर्ट नोट्स मेकिंग करू शकताय। त्याचबरोबर वीकेंडचे जे काही 2 ते 3 दिवस असतात, या ठिकाणी आपण PYQ किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी सोडून घेतो, प्लस त्यांचं त्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहत असतो। जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये इनरोल व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि लवकरात लवकर या बॅच मध्ये इनरोल होऊ शकताय। बघा, आरोग्य विभाग यामध्ये जवळपास 5000 पदभरती केली जाणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आणखीन आजच्या डॉक्टर्स दिनानिमित्त म्हणजे काल जो काही डॉक्टर दिन झालेला असणार आहे, या डॉक्टर दिनानिमित्त यामध्ये ई स्पेशली किती सांगितले बघा, तर 1400 डॉक्टर नियुक्तीचे काय दिलेत तर आदेश जारी दिलेत आणि त्याचबरोबर आणखीन 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO हे पद सुद्धा या ठिकाणी भरलं जाणार आहे आणि याबाबतची माहिती वृत्तपत्र असेल आणि त्याचबरोबर जो काय असणारा परिपत्रक असणार, या परिपत्रकाद्वारे तुमच्यापर्यंत सुद्धा हमखास पोहोचला असेल माझ्या मित्रांनो। बघा, मेगा भरतीची जी काही जाहिरात असणार आहे, यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विभागात DHS 2026 मध्ये 5223 नवीन पदांच्या पदभरती मेगा भरतीसाठी किती सांगितलं जातं बा, तर सर्वसाधारणतः 24 जून 2026 रोजी शासन निर्णय म्हणजेच या ठिकाणी GR प्रकाशित झालेला असणार आहे। यात गट अ, ब, क आणि ड अशा 4ही संवर्गातील वेगवेगळ्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे। लवकरच सविस्तर जाहिरात काय होईल तर या येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहीर करण्यात येईल। यामध्ये भरतीची ठळक वैशिष्ट्ये बघा, तर सार्वजनिक आरोग्य संचालक कार्यालय DHS महाराष्ट्र शासनामार्फत हे असणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागात 5223 पदांची जी काय अधिकृत जाहिरात असणार आहे, ही जुलै 2026 बघा, जुलै 2026 याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट 2026 च्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये अनिवार्य कागदपत्रे बघा कोणकोणती असणार आहेत, तर सार्वजनिक आरोग्य विभाग DHS या मार्फत भरतीचा ऑनलाईन अर्ज भरताना आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते पाहतोय आपण। यामध्ये बघा, डॉक्युमेंट्स अनिवार्यता कोणती सांगितली जाते, तर पहिलं वैयक्तिक कागदपत्र, ज्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, ओके, जो काही ओळखीचा पुरावा म्हणून असणार, शाळा सोडल्याचा दाखला, LC किंवा 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणपत्र, ओके, जे की जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरला जाईल, पासपोर्ट साईज फोटो किंवा त्याचबरोबर स्वाक्षरी, ओके, फोटो आणि स्वाक्षरी दोन्ही या गोष्टी अवेलेबल असणार आहेत, गरजेच्या आहेत। शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, 10वी आणि 12वीचे गुणपत्र, त्याचबरोबर प्रमाणपत्र, पदवी,
डिप्लोमा गुणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात तर त्या पदाविषयी पात्र असणारी पदवी असेल किंवा डिप्लोमा, उदाहरणार्थ DMLT असेल, ANM, GNM, B फार्म, D फार्म आणि MBBS. काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सगळ्यात महत्वाचं सर्टिफिकेट आहे बघा. जर का तुमचं काय नसेल, नाव नोंदणी नसेल, तर तुमचा जो काय असणारा फॉर्म आहे हा सबमिट केला जाणार नाही. त्यामुळं ज्यांचं काय असणार आहे तर काउन्सिल नोंदणीमध्ये नाव असणार आहे तर त्यांनीच लवकरात लवकर काय करायचं असणार आहे, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. परिचारिका, फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांसाठी संबंधित काउन्सिलचे, उदाहरणार्थ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, फार्मसी काउन्सिल इत्यादींमध्ये चालू असलेले नोंदणी प्रमाणपत्र. ओके. MACIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र, लिपिक आणि काही विशिष्ट पदांसाठी आवश्यक नसल्यास नियुक्तीनंतर 2 वर्षानंतर देण्याची सवलत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. ओके. त्याच्यानंतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे. आता आरक्षणाचा जर का तुम्हाला लाभ या ठिकाणी घ्यायचा असेल तर या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, ते गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं की याच्यामध्ये फक्त काय सांगितलं जातं बघा, SC, ST, OBC, VJNT असेल, SBC आणि EWS उमेदवारांसाठी कास्ट सर्टिफिकेट. बघा, SCBC आणि EWS या दोघांच्यासाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट सांगितले. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ज्याच्यामध्ये फक्त SC आणि ST साठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची गरज नाही. हे 2 वर्ग वगळता बाकीचे जे काही सगळे असणार आहेत, जसे की OBC, VJNT असेल, SBC, EWS, या सर्वांना नॉन क्रिमिलियर त्या वर्षाचं लागू असणार हवं. EWS प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी चालू वर्षाचा दाखला. डोमेसाईल प्रमाणपत्र, महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास त्याचा दाखला. ओके. सर्व प्रवर्गासाठी अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर महिला आरक्षण प्रमाणपत्र काय बघा, महिला आरक्षण प्रमाणपत्र, यामध्ये खुल्या गटातील महिलांना 30% आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता शासनाने नॉन क्रिमिलियरची अट रद्द केलेली आहे. ओके. तरी त्यांना रहिवासी दाखला आवश्यक असणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र, समकक्ष प्राधिकाराचे 40% जर का तुम्ही 40% जास्त अपंगत्व असेल तर ते प्रमाणपत्र नाहीत. खेळाडू, माजी सैनिक, अनाथ प्रमाणपत्र, संबंधित समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांसाठी. नाव बदलल्यास त्याचा पुरावा, लग्नानंतर किंवा इतर कारणाने नाव बदलले असल्यास गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र. परीक्षा पद्धती जाता जाता ऐकून घ्यायचं, कागदपत्रांच्या बरोबर परीक्षा कशी असणार तर ही परीक्षा CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, ज्याच्यामध्ये अवघे 100 प्रश्न असणार आहेत, जे की किती गुणांसाठी 200 गुणांच्यासाठी विचारले जातील, ज्याच्यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषयांचा समावेश असणार आहे. तुमच्या तांत्रिक पोस्ट नुसार तो जो काही तुमचा सिलेबस असणार आहे त्या सिलेबसचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मात्र मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे मात्र सब्जेक्ट सर्वांसाठी कॉमन राहतील आणि कॉमनच काय असणार आहे, या अतांत्रिक विभागाचा सिलेबस असणार आहे. तांत्रिक घटकाचा सिलेबस तुमच्या पोस्ट नुसार वेगवेगळा राहील. ओके. जाता जाता जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या DOO अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर नसलेली कागदपत्रे काढून घ्या, वेळ अजून सुद्धा आहे, वेळ हातची गमवू नका आणि लवकरात लवकर बॅच सुद्धा जॉईनिंग करून घ्या. धन्यवाद. अशीच माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.